हे नवोदय मित्रांनो, आपला आपण ऐकला असेल न्यूजवर, प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावर नामदेव ढसाळ कोण असा सेन्सर बोर्डाचा आदेश, म्हणजे त्यांनी विचारलं की नामदेव ढसाळ कोण आहे, त्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. चल हल्ला बोल हा नामदेव ढसाळ यांच्या विचारावर पिक्चर काढलेला आहे आपल्या बनसोडे भाऊ यांनी. तर त्याला सेन्सर बोर्डने विरोध केला आहे, कारण त्याच्यामध्ये एक शिवी वापरण्यात आलेली आहे. एक शिवी वापरण्यात आलेल्यामुळे हा चित्रपट चालू देणार नाही असं सेन्सर बोर्डने म्हणलं आहे आणि नामदेव ढसाळ कोण असंही ठणकावून सांगितलेलं आहे. आता मी त्याच्याबद्दलच सांगणार आहे की नामदेव ढसाळ कोण हेच मी सेन्सर बोर्डला ऐकवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. नामदेव ढसाळ यांचा जन्म 1949 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये झाला आणि नामदेव ढसाळ कोण हे सेन्सर बोर्डने विचारल्या सामान्य माणसं आणि बहुजनाच्या मनात विद्रोही पसरणारी चळवळ निर्माण झाली. कारण हा नामदेव ढसाळ शांत बसणारा कवी नव्हता. 15 जानेवारी 2014 ही विद्रोही चळवळ कविता मांडणारे नामदेव ढसाळ यांचा मृत्यू झाला. ज्या मुंबईमध्ये वैश्य व्यवसाय चालायचा, बोल मिठाई या नावाने ओळखलं जात होतं आणि त्या अलीकडे कमाटीपुरा या नावाचा एक चित्रपटही आला होता. त्यामध्ये आलिया भट कशा प्रकारे वागते, कशा प्रकारे किसिंग वगैरे करते, कशा प्रकारे म्हणजे काय काय करते ते तुम्हाला मी सांगूही शकत नाही या व्हिडिओमध्ये. चुम्मासाठी चालले, अजून काय प्रकारे काय चाललंय हे सगळं तुम्हाला त्या चित्रपटामध्ये बघितलंय. तेव्हा सेन्सर बोर्डच्या डोळ्यामध्ये कोणी खोपलं होती की कोणी काय गेलं होतं हे मला कळत नाही. एवढे चांगले महान चित्रपट देतात आलिया भट सारखे, रणवीर कपूर सारखे असे महान कलाकार महान चित्रपट देऊन गेले. ते चित्रपट सेन्सर बोर्डला चालले, ते सेन्सर बोर्डला आवडत होते ते चित्रपट आणि आपल्या जे गरीब पददलित लोकांचा आवाज उचलणारे चित्रपट या सेन्सर बोर्डला चालत नाहीत. तर मी या सेन्सर बोर्डला हेच सांगू इच्छितो की नामदेव ढसाळ कोण, दलितावर होणारा अन्यायावर आवाज उठवणारा नामदेव ढसाळ, शोषितांवर होणाऱ्या अन्यायावर आवाज उचलणारा नामदेव ढसाळ, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलणारा म्हणजेच नामदेव ढसाळ, आपल्या विद्रोही कवितेमध्ये आपल्या समाजाची व्यथा मांडणारे म्हणजेच नामदेव ढसाळ. आणि या सेन्सर बोर्डला माहीत नसेल की या भारतामध्ये 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे, तो म्हणजे पद्मश्री पुरस्कार. त्या पुरस्काराचे मान करीत देखील नामदेव ढसाळ आहेत. 1999 तो पुरस्कार या सेन्सर बोर्डच्या बापाला मिळालेला आहे. ते म्हणजे तो बाप म्हणजे नामदेव ढसाळ. सेन्सर बोर्ड काय बोलतो, कोण आहे हा नामदेव ढसाळ. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आहे, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विशेष पुरस्कार दिलेले आहेत, त्यांना धनंजय गाडगे साहित्य पुरस्कार आहे, त्यांना तब्बल 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर 23 पुरस्कार मिळालेले आहेत. विद्रोही साहित्याच्या मार्फत शिवीगाळ का करणार, पण न्याय मिळत नसेल तोंड वाजवून, तर तोंडात वाजवून न्याय मिळावा लागतो. त्यासाठी पैदा होतो नामदेव ढसाळ. त्या दलित चळवळीला, बहुजनांना वाचा फोडणारे पॅंथर म्हणजे आपल्या कवितेच्या रूपामध्ये विद्रोही कविता निर्माण करणारे म्हणजेच नामदेव ढसाळ. ज्या काही प्रमुख अधिकारी आहेत सेन्सर बोर्डचे, हे प्रकरण कुठून सुरू झालं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. जे काही प्रमुख अधिकारी आहेत सेन्सर बोर्डचे, सय्यद रबी हाशमी यांनी निर्मात्याला एक नोटीस पाठवली होती. तर त्याचं कारण काय तेही तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत राहा. जुलै महिन्यामध्ये एक चित्रपट आला, तो होता चल हल्ला बोल. तो प्रदर्शित होणार होता. 261 चित्रपटामध्ये त्यांनी महत्वाचं स्थान मिळवलं होतं चल हल्ला बोल या चित्रपटाने. आणि आताचा विचार केला तर त्यांना 262 या चित्रपटामध्ये महत्वाचं स्थान मिळालं होतं. पण हा चित्रपट जुलै महिन्यापासून 2024 जुलै महिन्यापासून हा चित्रपट रखडून आहे. हा चित्रपट सेन्सर बोर्ड प्रदर्शित होऊ देत नाही. त्याचं कारण सांगतोय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. याचं कारण सेन्सर बोर्डाचं म्हणणं आलं की हुईच नामदेव ढसाळ म्हणजे नामदेव ढसाळ कोण. जर तुम्हाला चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर नामदेव ढसाळ यांची कविता काढून टाका. नामदेव ढसाळ कोण आम्ही त्याला ओळखत नाही. आणि कविता काढणे म्हणजे दलिताच्या आवाज जो आहे तो दाबणे, बहुजनांचा आवाज दाबणे,
त्या कवितांमध्ये फक्त आणि फक्त बहुजनांचा, दलितांचा, सगळ्यांचा आवाज उचलणेच म्हणजे ती विद्रोही कविता. काल आपण मराठीला अभिजात भाषाचा दर्जा दिला, मोठी भाषा आपली मराठी. परत दिल्लीमध्ये सुद्धा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा 3 ऑक्टोबर 2024 अभिजात भाषा म्हणजे मराठी भाषा एक मोठी भाषा आहे त्याचा आपण सन्मान केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार पाडलं. आपण मराठीचा दणका हा दिल्लीपर्यंत पोहोचवायचा, पूर्ण भारतात गाजवायचा आहे. पण तुमच्याकडून जर होत असेल ना तर मराठी साहित्यिकांचा अवमान म्हणजे अपमान. पुन्हा एक आहे नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा एक चित्रपट आला हरामखोर. तुम्ही हरामखोर सारख्या चित्रपटाला प्रदर्शित करता, पण जो चित्रपट आहे चला चल हल्ला बोल नामदेव ढसाळ यांचा वर आधारित म्हणजे बहुजनांचा आवाज उचलणारा चित्रपट, हा चित्रपट जर तुम्ही प्रदर्शित होत देत नसाल, त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत म्हणजे डायरेक्टर आहेत महेश बनसोडे. आणि या महेश बनसोडेंना नोटीस आली की चला हल्ला बोल या चित्रपटामध्ये हरामखोर या शब्दावर आक्षेप घेण्यात आला. कोणाचा? सेन्सर बोर्डचा. अजून सिद्दीकीचा तुम्हाला हल्ला बोल चालतो, पण हा चल हल्ला बोल नामदेव ढसाळ यांच्यावर आधारित तो चित्रपट तुम्हाला चालत नाही. तुम्हाला चुम्मासाठी जमते, ॲनिमल सारख्या मूवी जमतात, परत काट्यावाडी, गंगूबाई अशा मूवी चालतात, एकमेकाला चिटकणाऱ्या, एकमेकाला हे करणाऱ्या ते करणाऱ्या अशा चित्रपट चालतात. पण बहुजनांचा आवाज उचलणारे चित्रपट का चालत नाही? तुम्हाला जे दाखवायचं नाही ते बरं दाखवतात तुम्ही, आणि जे दाखवायचंय त्याला फक्त दाबण्याचा प्रयत्न करतात. असे बरेच चित्रपट आहेत जे दाखवायचे नव्हते पण तुम्ही दाखवलेत. ॲनिमल झालं, परत ही काटेवाडी झालं, परत मिर्झापूर, परत बदलापूरच्या नावाने पण एक चित्रपट होता. असे अनेक चावट पिक्चर, परत ग्रेट ग्रँड मस्ती, असे बरेच पिक्चरांचे नावं काढली तर पूर्ण 100च्या 60 पिक्चर तुम्हाला दाखवता येतील. एवढे जे चित्रपट आहेत जे असे फालतूगिरी, आता फालतूगिरीच म्हणावं लागेल, असे फालतूगिरीवाले पिक्चर सेन्सर बोर्डला चालतात, पण बहुजनांचे आवाज उचलणारे चित्रपट चालत नाही. तसं लिखाण काच केलं नामदेव ढसाळांनी ते मी तुम्हाला सांगतो. मुद्दाम मेलेल्यांचा आत्मा जागा व्हावा म्हणून त्या नामदेव ढसाळांनी ती कविता, विद्रोही कविता शिव्याच्या मार्फत जागी केली, बहुजन जागा केला. त्याच्यामुळे हा पॅन्थर यांना टोचणार झालाच. कोणाला? सेन्सर बोर्डला किंवा अन्य कोणाला हा चित्रपट पटला नाही त्यांना. त्या पॅन्थरमुळे होतंय काय, आपल्याला मराठी ही दिल्लीपर्यंत पोहोचवायची आहे, पण बहुजनांचा आवाज उचलणारा पॅन्थर, त्याचा आवाज तोही मराठीच आहे, पण त्याचा आवाज बहुजनांचा, शोषितांचा, पीडितांचा आवाज हा दिल्लीपर्यंत जाऊ द्यायचा नाहीये. तो फक्त दाबायचा आहे. पहिल्यापासून तर आतापर्यंत दाबण्याचाच प्रयत्न चालू आहे आणि पुढेही तसाच प्रयत्न चालू राहणार आहे जर आपण असंच शांत बसून राहिलं तर. त्या अगोदर जर तुम्हाला प्रत्येक गुदगुल्या जमतात, हे पिक्चर ते पिक्चर, असे पिक्चर तसे पिक्चर, उघडे नागडे, याच्या संगती झोप त्याच्या संगती झोप, याच्या संगती चुम्यासाठी कर, याच्या संगती ते कर, हे कर, हे चांगतं सेन्सर बोर्डला आणि मराठी भाषेला दिल्लीपर्यंत पोहोचवले. पूर्ण भारतात अभिजित भाषा एवढं मोठं स्थान दिले मराठी भाषेला. तुम्ही जेवढे चित्रपट बघाल ना या भारत देशामध्ये प्रदर्शित होणारे, तर प्रत्येक पिक्चरला हे सेन्सर बोर्ड परमिशन देतं. प्रत्येक चित्रपट तो कसाही असो. आता बरेच चित्रपट प्रदर्शित झालेत मागच्या वर्षी 23 मध्ये, 24 मध्ये केरला स्टोरी झालं, परत हा गुजरातमध्ये तो हत्याकांड झाला, काय नाव त्या चित्रपटाचं आहे. असे बरेच हत्याकांड, जातीवादी चित्रपट यांना चालतात सेन्सर बोर्डला, पण त्या जातीला नष्ट करणारा चित्रपट या सेन्सर बोर्डला चालत नाही. त्या जातीविरुद्ध आवाज उचलणारा, त्या जातीविरुद्ध विद्रोही कविता करणारा, यांच्या नाकावर टिचून भयानक कविता करणारा तो चित्रपट यांना चालत नाही. शोषित दलितांच्या समस्या पुढे आणणारा एक चित्रपट बोल बिठा, हे चित्रपट त्यांना चांगले चांगले पुरस्कार मिळाले. साहित्य अकादमी पुरस्कार या चित्रपटाला मिळत असेल. त्याच्यानंतर गांडू बगीचा, त्याच्यानंतर या सत्यात जीव रमत नाही, असे अनेक चित्रपट बहुजनांचा आवाज उचलणारे आलेत.
या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे चित्रपट दाखवलेत. मग नामदेव ढसाळ यांचा वर आधारित चल हल्ला बोल या चित्रपटालाच सेन्सर बोर्डने का बरं बोलले की हा कोण नामदेव ढसाळ? आणि असेच चित्रपट जर बहुजनांचे, दलितांचे, पददलितांचे आवाज उचलला असतील तर हे सेन्सर बोर्डला कसं चालत? अहो, ज्याचा आवाज दबलेला आहे त्याला दबलेलाच राहू द्या ना, असं त्या सेन्सर बोर्डचं म्हणणं आहे. त्याला कशाला आवाज उचलता? ते दबलेले माणसं आहेत ना, त्यांना दबलेलेच राहू द्या, त्यांचा आवाज उचलू नका, ते त्याच लायकीचे, असं या सेन्सर बोर्डचं म्हणणं आहे. हरके हडबळा उजेडाची काळी दुनिया, मी माझ्या सूर्याच्या रथाचे 7 घोडे मारले, या सत्तेत जीव रमत नाही, हे लिखाण साहित्य दुसरं तिसरं कोणाचं नाही, आपल्या श्री पद्मश्री भूषण नामदेव ढसाळ साहेब यांचं आहे. पण एवढे चांगले त्यांनी लिहून सुद्धा त्यांचे चित्रपट तुम्ही चालू देत नसाल तर खूप वाईट अवस्था आहे या देशाची, या राष्ट्राची, या महाराष्ट्राची. खूप वाईट अवस्था. या प्रत्येक लेखनामधनं ज्या शोषित घटकावर, ज्या पददलितांवर, त्या शूद्रांवर, जे शूद्र म्हणतात ना, आता तर म्हणत नाही, वंचित बहुजन झाले, अशा बरेच घटकावर त्यांच्या अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा म्हणजेच आपला नामदेव ढसाळ, विद्रोही कवी. माझा असाच प्रश्न आहे की ज्या माणसाचे आदर्श, नामदेव ढसाळ यांचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्या माणसांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे आदर्श तथागत भगवान गौतम बुद्धांना मानला असेल, जेवढे जे बहुजनावर अन्याय अत्याचार झाले आपल्या लेखणीतून, आपल्या कवितेतून मांडत गेले, तर त्याच माणसाला तुम्ही जर म्हणत असाल तुम्ही कोण, तर आम्हाला हे प्रश्न पडतो या सेन्सर बोर्डच्या विरोधात. सेन्सर बोर्ड बांडगुळा, तुम्ही कोण? मला कसल्याही चित्रपटांना मान्यता देता येते. उघडे नागडे, याच्या संघ झोपा, त्याच्या संघ झोपा, याच्या संघ मुके घ्या, त्याच्या संघ मुके घ्या, हे चित्रपटांना तुम्ही मान्यता देता. भारताची संस्कृती काय होती आणि काय आणून ठेवली हे चित्रपट लागू करून, त्यांना परमिशन देऊन ते चित्रपट तुम्हाला चालतात. भारताची संस्कृती गेली खड्ड्यात, पण आम्हाला पैसा पाहिजे, ते महत्वाचं. पूर्ण भारताची संस्कृती तुम्ही मातीत घातली असे उघडे नागडे पिक्चर लावून, तर तरी तुम्हाला, आणि या काळात नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, ज्या माणसाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार बोलपिटा या काव्यसंग्रहाला 1973 मध्ये देण्यात आलाय, CVL आणि नेहरू पुरस्कार मिळालाय, महाराष्ट्र राज्य केशवसूत पुरस्कार मिळालेला आहे, मग थोडी तरी लाज वाटत आहे सेन्सर बोर्डांनो? ज्या माणसाच्या नावावर 23 पुरस्कार आहेत त्या माणसाला तुम्ही विचारता की हा नामदेव ढसाळ कोण? मला म्हणायचंय, तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त VIP आणि जे घराणं चालत आलंय, फिल्म इंडस्ट्री घराणं, त्या लोकांनाच एंट्री आहे का? जे बहुजनांचे आवाज उचलताय, वंचितांचे आवाज उचलताय, पददलितांचे आवाज उचलताय, तशा पिक्चरांना तुम्ही, चित्रपटांना तुम्ही परमिशन का देत नाहीत? का तुम्हाला तेच चालायचं की जे आहेत तेच चालू द्या, जे आवाज आहेत ते उचलू नका? ज्या अन्याय अत्याचाराविरोधात ज्या माणसाने ज्या कवितेच्या मार्फत विद्रोही कविता केल्यात, अन्यायाविरुद्ध वाचा फोडली, त्या माणसाला तुम्हाला मानावंच लागेल. कारण तो साधा सुद्धा माणूस नसून 23 पुरस्कार घेणारा, अनेक त्यांनी काव्यसंग्रह निर्माण केलेत. नामदेव ढसाळ काय म्हणतात ते आता मी तुम्हाला सांगतोय. आज आमचं जे काय आहे हे सर्व तुझंच आहे, हे जगणं, हे मरणं, हे शब्द, ही भूक, ही तहान, हे सुख, हे दुःख, हे सुख, हे दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, ही सर्व पुण्याई तुझीच आहे, ही सर्व पुण्याई तुझीच आहे भीमराया. आपल्या वेदनेतून, आपल्या कवितेतून मांडणारे नामदेव ढसाळ, वंचिताचा आवाज उचलणारे नामदेव ढसाळ. कदाचित सेन्सर बोर्डानं तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला मी आठवण करून दिलेले आहे. पुरस्कारांची यादी आहे आणि साहित्य आहे, ते वाचून घ्या आणि नंतर परत म्हणा की नामदेव ढसाळ कोण. आणि सेन्सर बोर्डाने हे सगळं माहिती काढल्यानंतर तुम्हीही म्हणा की मिस यू नामदेव ढसाळ साहेब. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. कसा वाटला, काय वाटला, इतरांना शेअर करा.
आणि त्या सेन्सर बोर्ड पर्यंत पाठवा हा पिक्चर, नाही हा व्हिडिओ. त्यांना हे कळू द्या की नामदेव ढसाळ कोण होते. ते म्हणतात ना नामदेव ढसाळ कोण, तर त्यांना हे कळू द्या. तर कसा वाटला व्हिडिओ? थोडी तरी माहिती मिळाली असेल तर नक्की लाईक करा, कमेंटही करा, शेअरही करा, व्हिडिओ इतरांनाही कळू द्या. आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये, माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला, नमोदय, जय भीम. चला, बाय.